ब्लाऊजला पायपिंग करण्यासाठी प्रत्येक वेळेस शिल्लकचा कपडा राहत नाही, त्यासाठी आपल्याला सरळ पट्टीने पायपिंग बनवावी लागते। पायपिंग बनवायच्या अगोदर आपल्याला गळ्यावरती बरोबर जसा आकार करून घ्यायचा आहे तशी आपल्याला पायपिंग बनवायची त्या पद्धतीने। आता आकार दिल्यानंतर आपल्याला सरळ कटिंग करून घ्यायची आहे, म्हणजे कुठे कमी जास्त व्हायला नको। समोरचा भाग बघून घ्यायचा आहे, दोन्ही भाग बरोबर आहे का। आता एक शिलाई मारायची सरळ, ज्या ठिकाणी गोल आकार आहे त्या ठिकाणी ताणता कपडा धरायचा आहे, म्हणजे आपली पायपिंग ही पसरट होणार नाही। जिथे गोल आकार आहे तिथेच आपल्याला हे करायचं आहे। पूर्ण गळ्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारून झाल्यानंतर पट्टीला एका साईडला फोल्ड करून सरळ शिलाई मारून घ्यायची। सरळ शिलाई मारून झाल्यानंतर मागच्या साईडला असं बोट ठेवून मोठ्या टाक्याची शिलाई घ्यायची, पूर्ण पट्टीवरती शिलाई मारून घ्यायची। आता एक शिलाई मारलेली पट्टी बिलकुल खेचायची नाही, जशी आपण शिलाई मारलेली आहे तशीच ती पूर्ण गळ्याला लावून टाकायची आहे। शेवटी अर्धा इंचवरती फोल्ड करून पट्टी लावून घ्यायची आहे। आता ज्या ठिकाणी गोल आकार आहे तिथेच आपल्याला कट्स मारायचे आणि शिलाई बाहेरचा जो कपडा आहे तो कटिंग करून टाकायचा। फक्त शिलाई बाहेरचा कपडा कटिंग करायचा आहे। आता पट्टी तुमच्या साईजनुसार तुम्हाला जशी पायपिंग हवी आहे, मोठी किंवा बारीक, त्यानुसार तुम्ही पायपिंग बनवून घ्यायची आहे। पायपिंग बनवताना ज्या ठिकाणी आपण पहिली शिलाई मारली होती तिथेच आपल्याला शिलाई मारत घ्यायचं आहे। आणि बघू शकता आपण सरळ पट्टीमध्ये सुद्धा अगदी छान असे पायपिंग तयार करू शकतो।